करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह सच्चिदानंद करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवंताच्या चरणात कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा मानवात हरवलेली मानवता पुन्हा मानवात कशी येऊ शकते या आशयाचं प्रतिपादन करणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील वर्गीकरण प्रकरणातील मागणी पर प्रकरणाचा अभंग प्रस्तुत केला आहे. मंडळी, कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे याची जवळजवळ सर्वांना कल्पना आहेच आणि त्यामुळे टाइमपास खारे शेंगदाणे मोठी प्रस्तावना करून आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ घेण्यात विशेष अर्थ समजत नाही. आपला धर्मनगरी दुर्गवाडा गाव आणि या दुर्गवाडा गावामध्ये भगवंताचं आणि संतांचं विशेष आगमन झालं. लक्ष आगमन आहे संतांचं आणि भगवंताचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी हे ते सद्गुरु पाय तुझे. भगवंत सर्व ठिकाणी सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक भगवंत सर्व ठिकाणी संत सुद्धा सर्व ठिकाणी असं असताना सामान्य रूपाने भगवंत आणि संत सर्व ठिकाणी विशेष रूपानं आपण त्यांना आपल्या गावामध्ये प्राण प्रतिष्ठित केलाय. गारपीटचा त्या मृदंगावरही परिणाम, गारपीटचा विण्यावर परिणाम, गारपीटचा मंडपावर परिणाम, गारपीटचा तेच सांगताय शेवटचं मला सांगतायत आवाजावर परिणाम, सर्वांवर परिणाम झाला. आपल्या गाव तरी भाग्याचं बरं का, इथं एकही कीर्तन बंद पडलं नाही. कीर्तन सर्व झाले, नियोजित जागेवर झाले नसतील पण कीर्तन संपूर्ण व्यवस्थितपणे पार पडले. परंतु आम्ही जिथून कथा करून आलो लोणारवाडी तालुका दौंड इथं 2-3 कीर्तन झाले नाही. लक्षामध्ये घ्या, नेमका 9:30 ते 9:45 वाजता पाऊस याचा पंचपदी सुरू होण्याचा कीर्तनकाराच्याकडे विना अभंग म्हणता म्हणता किंवा साथ म्हणता म्हणता पाऊस सुरू होत होता. सद्गुरु गजानन बाबांनी पर्जन्य निसर्ग कोप झाला, पर्जन्य देवतेचा कोप झाला, परंतु सद्गुरु गजानन बाबांनी तो कोप पाकीचा कमी केला, थोडा थोडा आपल्या वरती आला आणि त्यामुळे जास्त विघ्न आले नाही. ते आपलं सौभाग्य. आणि त्यामुळे पुन्हा एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, यज्ञात भवती हे तुम्ही ऐकत असाल दररोज, पण खरं सांगू का, हे नुसतं समाधान मानण्यासाठी आहे. शनिवारच्या दिवशी तेल सांडलं गेलं मारुतीला पावलं, आता सांडलं गेलं ना समाधान करायचं का. तसं यज्ञात भवती पर्यंत एखाद्या दिवशी आला तर ठीक आहे, पण मंडपच मुडावा आणि एखादं कीर्तनच बंद पडावं, गारपीटमध्ये महाराजांच्या गाडीचे काचच फुटावे आणि एका महाराजांना कीर्तनाला दुर्गवाड्याच्या ऐवजी दर्यापूरलाच निघून जाण्याची पाळी आली. हे सगळं समाधान मानावं लागतं असतो आणि समाधानाशिवाय पर्याय नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चेत्ते असू द्यावे. समाधान आपल्या गावामध्ये भगवान श्री पंढरीश विठ्ठल भगवान आणि आईसाहेब रुक्मिणी यांची प्राणप्रतिष्ठा आणि सद्गुरु गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा हा योग आपल्या गावामध्ये आला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग माझ्या जीवनात आपल्या गावातील गौरव भाऊ यांनी आणला. आणि त्यामुळे आमचे अनेक गुरुबंधू मंडळी मृदंगाचार्य महाराज काय सुंदर मृदंग वाजवत आहे. कधी कधी असे मृदंगाचार्य पदरी पडतात, त्यांना येत तर काही नाही पण तोरावर मध्ये खेड्यापाड्यातले एकही बोल माहित नसतो, दागिनात आहे का तो कसा वाजवायचा कुठून काहीच माहित नसतो. एकच असतो त्याच्या ठाकटुक टोका का गुपचुप बसा. बरं त्यांना मृदंग लावता येईना, उभे राहिले तर कसा वाजवायचा वाजवता येईना, तरी देखील मोठा तोरा. पण तो आमचे गुरुबंधू आळंदीमध्ये प्रसिद्ध सुंदर, त्यांची कधी चाट कधी थाप, इतकी गोड हे चाट हे थाप बरं. आणि एक नाही 2 मृदंगाचार्य महाराज अजून यांच्यामध्ये अजून सगळेचे सगळे मृदंगच वाजवत आहेत. आणि गायनासोबत मी फक्त तुम्ही पंचपदीला सुरुवात केली असे मधुर स्वर ऐकू आले. म्हटलं आज आपण ऐकायलाच पाहिजे होतं, पण आपलं दुर्भाग्य पॉम्पलेट मध्ये आपल्याला बोलायचं नाव छापलंय. त्यामुळे नाईलाज आहे, यथामती यथासमय सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. कीर्तन सेवा थोडी उशिरा सुरू झाली, काळजी करू नका. किती वाजता संपेल नाही, उशिरा सुरू झाली म्हणून उशिरा संपू शकते. तरी किती वाजेपर्यंत, कारण 2:30 वाजेच्या आसपास संपवण्याचा विचार आहे. तोपर्यंत जागा सोडू नये.
संतच नसतात. चकारात्मकता. संत मागत नसतात. जो मागत असतो तो संत नसतो. संत रहिमन दास म्हणून राजस्थान मध्ये घेऊन गेले. ते सांगतात रहिमन वो नर मर गए जो कुछ मांगू न जाय. मागणारा आणि मेलेला सारखाच आहे. जर आपल्याला देवाचं आवडतं व्हायचं असेल काही न मागे कोणासे तोची आवडे देवासे. देवाचं आवडतं व्हायचं असेल तर कोणाकडे काही मागू नये. संत स्वतःहून सांगतात काही मागणे सांगतायत तुम्ही तर तुमचेच अनेक गाथ्यात मागण्याबद्दलची अभंग आहे. लक्ष द्या इकडे. आणि आपल्याही जीवनातला फार मोठा यक्ष प्रश्न आहे. कोणता? महाराज तुम्ही सांगितलं देवाचं आवडतं व्हायचं असेल तर मागू नये आणि आपल्याला प्रपंचात मागावं लागतं. लक्ष द्या. बरं आपणच मागतो असं नाही. अनेक साधू संत कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी कधीतरी कोणाकडे काहीतरी मागणी ठेवत असतात, मागत असतात. मग का हो ते संत म्हणावेत तर मागतात. हवदतो व्याघात दोष. मागत आहेत तर संत म्हणता येत नाही. जरा लक्ष द्या. याच्यातलं तारतम्य लक्षामध्ये. जो स्वतःच्या स्वार्थासाठी न मागता जगत कल्याणासाठी मागून त्याचा विनियोग इमानदारीनं जगत कल्याणासाठीच करत असेल तर त्याचं ते मागणं न मागण्याच्या समान आहे. आमच्याकडे 50 विद्यार्थी शिकतात तिथं 5ही नसतात. लक्षामध्ये घ्या. 50 शिकतात 5ही नसतात. 50च्या नावानं उकळलं जातं की 5 जणांनाही खाऊ घातला जात नाही. त्याचं विक्री करून त्या धनाचा आपलं व्यक्तिगत खाजगी घर बांधण्यासाठी उपयोग होत असेल तर ते मागणं नरकाला नेण्याच्या समान आहे. समाजाची दिशाभूल करावी. लक्षामध्ये. आज जर समाज प्रबोधक समाजाची दिशाभूल करायला लागले तर समाजाला कोणाकडे मार्गदर्शनाची आशा ठेवावी हा यक्ष प्रश्न आहे. जाता जाता मी आपल्या समोर हे निवेदन करत आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जे मागलंय ते स्वतःसाठी नाही. त्यांनी देवाने त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह केला. मोठी प्रस्तावना करण्यासाठी माझ्याकडे आज वेळ पर्याप्त नाही. तुकोबाराय डोळ्यासमोर फक्त चित्र उभं करा. तुकोबाराय पंढरपूरला पांडुरंगरायाच्या समोर गेले. हात जोडून उभे राहिले. तुकोबारायांना भगवान परमात्म्याने पाहिलं आणि देवाची मान खाली वाकली. तुकोबाराय बोलले देवा माझ्याकडे बघत नाही, माझ्याशी बोलत नाही. मान कोणाची खाली वाकली? देवाची मान खाली वाकली. का हो देवा माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे बघत नाही. भगवंत जास्तच खाली बघायला लागले. देवा जर माझ्याशी बोलत नसाल कमीत कमी माझ्याकडे बघायला तरी पाहिजे. पण माझ्याकडे बघत नसाल तर तुमच्या चरणावर मस्तक आपटून मरून जाईल. पण परत माघारी येत नाही. देवा बोला, देवा बोला. त्याला भगवान काय बोलले? तुकोबा तुझ्या निष्काम भक्तीचं माझ्यावर कर्ज झालं. कोणत्या भक्तीचं? निष्काम भक्तीचं. आपली भक्ती निष्काम का सकाम? कोणीतरी निष्काम भक्त आहे त्याला मी नमन करतो. पण आपली सर्वसामान्य भक्ती सकाम. आपण पंढरपूरला जातो 5 रुपयाचं खऊट नारळ घेतो, 10 रुपयाचं चांगलं घेत नाही. ते चंद्रभागेत वाहिलेलं 50 वेळा ते रिटर्न आलेलं, 50 वेळा वाहिलेलं पुन्हा रिटर्न आलेलं. ते 5 रुपयाचं नारळ घेतो, देवासमोर ते नारळ फोडतो, खऊट निघतं आणि त्या खऊट नारळाच्या प्रित्यर्थ त्याच्या मोबदल्यात निष्ठ
कसा विकला जाईल त्याला उतरू दे. लिस्ट काम करते. जीवनामध्ये भक्ती करून देवाकडे काहीच मागू नये. भक्ती भरपूर करावी तरी देखील आपण काहीच केले नाही असं समजून ती भक्ती देवाच्या चरणी समर्पित करणे. लक्षामध्ये घ्या. आज आपल्या गावामध्ये भगवान आलेले आहेत आणि संत गजानन बाबा आणि भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब भक्ती जीवनभर एवढी भक्ती करावी की त्या भक्तीचं आश्चर्य देवाला आणि जगाला दोघांना वाटलं पाहिजे. तरी देखील एवढी भक्ती करू नये. मी भक्ती करणारा कोणीतरी करत आहे हा अभिमान ठेवू नये आणि भक्तीच्या मोबदल्यात देवाकडे काहीच मागू नये. लक्षात ठेवा, काहीच मागू नये. हा भक्तीचा आदर्श आहे. आणि तुकोबाराय देवाकडे काहीच मागत नव्हते. त्यामुळे तुकोबारायांच्या निष्काम भक्तीचं देवावर काय झालं? कर्ज. लक्ष द्या. आणि म्हणून देवाची मान खाली गेली. कर्ज बेजारी आणि सावकार दोघं जर समोरासमोर आले, तुमच्याकडे कर्ज बेजारीच म्हणतात ना घेणाऱ्याला, वेळ कमी आहे म्हणून. कर्ज बेजारी आणि सावकार दोघं जर समोरासमोर आले तर मान खाली कोणाची? सावकाराची का कर्ज बेजाऱ्याची? कर्ज बेजाऱ्याची. पण पुढे लिहावं लागेल पूर्वी राहत होती आता नाही. बरोबर आहे ना? आता कर्ज बेजारी उलट ज्याच्याकडून कर्ज घेतलं असतं ना त्याच्या समोर जास्त ताटसं आणि त्या सावकाराला थोडं नम्र राहावं लागतं. 2 महिन्यासाठी उसनमार 2000 रुपये घेतले, 2 वर्ष झाले देत नाहीये. गव्हाला देतो, हरभऱ्याला देतो, कपाशीला देतो, ऊसाला देतो, मुगाला देतो, सगळं विकत राहिला. 2 महिन्याचे बिना व्याजाचे पैसे 2 वर्ष झाले तरी देत नाहीये. आणि मग एके दिवशी या सावकाराला सांगतात, अरे 2 वर्ष झाले 2 महिन्याच्या महिन्यावर दिलं तरी देत नाही तू. तुमचा बाप काय पडून चाललो काय? नाही म्हणतोय काय? 4 लोकांमध्ये बोलतात आणि आहेत तरी तुमचे किती? 2000 तयार. अरे पण देऊन टाकलं 2000 माझे 2च दे आणि देईल तर देईल नाही तर नाही म्हणून जाईल. जीवनात जर असं असेल तर नीती संपली. ज्याच्या जीवनात भक्ती भरपूर आहे पण त्याच्या जीवनातली जर नीती संपली तर त्याच्या भक्तीची माती झाली. वर्षातून एखादं कीर्तन ऐकण्यासारखं असूनही नाही ऐकलं तरी चालेल. वर्षातून एखाद्या दिवशी भगवंताचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल. पण जीवनातली नीती संपू देऊ नये. नीती हा भक्ती रूपी कळसाचा पाया आहे. आपण मंदिर बांधलं, मंदिराला कळस, भिंत आणि खाली असतो पाया. लक्षामध्ये घ्या. तर भक्ती हा कळस आहे आणि त्या भक्ती रूपी कळसाची उभारणी कशावर आहे? नीती रूपी पायावर आहे. ज्याचा नीती रूपी पाया मजबूत असेल, लक्ष द्यायचं, तो म्हातारपणात आपोआप भक्ती करेल. थोडं पुढे येतो, तो सेटिंग करतो. काय बोलत होतो आपल्या समोर? म्हातारपणामध्ये काही लोक भक्ती करा करा सांगूनही भक्ती करत नाही आणि काही लोक त्यांना सांगावं लागत नाही कीर्तनाला जा. तुम्हाला आमंत्रण दिलं? तुम्हाला आमंत्रण दिलं बाबासाहेब? नाही. आपण सहज आहात का? म्हातारपणात सहज भक्ती कोण करतो? ज्याचं तारुण्य नीतियुक्त असतं तो म्हातारपणामध्ये सहज भक्ती करतो. त्याला भक्ती करा सांगावं लागत नाही. म्हणून म्हातारपणामध्ये सहज भक्ती ज्यांना घडावी असं वाटत असेल त्यांनी तारुण्यात नीती सांभाळून भगवंताची सेवा करावी. लक्षामध्ये घ्या. आज मला गौरव होईल सांगितलं, तरुणांचा फार मोठा प्रतिसाद आहे आणि त्या तरुणांना मी धन्यवाद देतो. तरुणांनी जर तारुण्यामध्ये नीती सांभाळली तर म्हातारपणामध्ये त्यांच्या जीवनात भगवंताची भक्ती करावी लागणार नाही. भगवंताची भक्ती ते सहज करतील आणि या गावाचं नाव गौरवान्वित करतील. कर्ज झालं, काहीतरी मागून घ्या. आता लक्ष द्या. तुकोबाराय जे मागायला लागले तर देवाने मागा मागा म्हणावं. तुकोबारायांनी काही अभंगामध्ये मागणी मागितली. हरिदासाची घरी मज उपजाव जन्मांतरी मनसे काही मागा हे चिलेगा पांडुरंगा. तो अभंग पूर्ण झाला तरी भगवान म्हणतात तुकोबा अजून काहीतरी मागा. तुकोबारायांनी सांगितलं गोड काय गोड तुझे रूप. सुरुवात काय? आवड हे रूप गोजिरे सगुण. ह्या अशा प्रकारच्या अभंग मागले. सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती हा अभंग मागले. असे 50-50 अभंग मागितले. तुकोबारायांना पुन्हा पुन्हा भगवान सांगतात तुकोबा अजून काहीतरी मागा, अजून काहीतरी मागा. तुकोबारायांनी विचार केला आता आपण स्वतःसाठी
स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी मागितलं. आता आपण काही जगाकडे नजर टाकून बघू. तुकोबारांनी परमार्थ करणाऱ्या माणसांकडे विचाररूपी दृष्टीनं पाहिलं. विचाररूपी दृष्टीनं परमार्थ करणाऱ्या माणसांकडे, मानवाकडे पाहिलं तर काय दिसलं? त्यांच्यातले नीतिमत्ता घसरत चाललेली दिसली. लक्षात घ्या, जो परमार्थ करतोय, ज्याच्या गळ्यात माळा नाही, त्याच्या जीवनात नीती नसेल तर त्याचं आश्चर्य नाही. पण ज्याच्या जीवनात माळा आहे, हरिपाठ काकडा करतो, आषाढी कार्तिकी वारीला जातो, एकादशीचं व्रत करतो, पण त्याच्या जीवनात काय नाही, काय नाही, नीती नाही. असा नीतिहीन परमार्थ पथिक तुकोबारायांच्या डोळ्यासमोर आला. आणि तुकोबारायांनी त्या नीतिहीन परमार्थ पथिक साधकाची भूमिका अंगी बांधली. म्हणजे त्या भूमिकेवर आरूढ झाले. म्हणजे स्वतःला त्याच्यासारखं देवाच्या समोर समजायला लागले. समजताना काय बोलताय? आणि मग तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा माझं मन असं कर. माझं म्हणजे जे जे परमार्थ करतात, ज्यांच्या जीवनात परमार्थ असून नीती नाही. लक्षामध्ये घ्या, जे जे परमार्थ करतायत त्यांची भूमिका तुकोबारा घेतात आणि सांगतात, देवा माझं मन असं कर की प्रत्येक नर, प्रत्येक नारी आणि प्रत्येक बाळ हा मला नारायण रूपानं म्हणजे तुझ्या रूपानं दिसला पाहिजे, असं माझं मन करा. अभंगाच्या पहिल्या चरणात आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज यांचं प्रमुख मार्गदर्शन असल्यामुळे सगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमांना, सगळ्याच प्रकारच्या नियोजनाला विशेष महत्त्व आहे. लक्षामध्ये घ्या, काय सुंदर आवाज, असं वाटत होतं की पुन्हा पुन्हा तो ऐकत राहा. फार सुंदर, अति सुंदर. बरं, स्तुती म्हणून नाही, वस्तुस्थिती आणि प्रेमानं म्हटले जाणारे, प्रेमानं गायन करणारे, प्रेमानं अभंग गाणारी मंडळी फार कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे कलाकार लाभलेत. अभंग थोडासा कमी परिचयाचा आहे, त्याच्यामुळे थोडासा ताण पडत असेल तर मी क्षमा मागतो. अभंग माझ्या आवडीचा आहे आणि त्याचे शब्द सर्वांना समजणार आहेत. पा नार, लक्षात आलं असेल आपल्या, पुरुष, नारी, महिला, बाळे, तानमूल, लांबून पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंग आहे बोध होत नाही, असं तानमूल बाळ. लक्षामध्ये घ्या, नार, नारी, बाळे हे तीन नसून अवघा नारायण. सगळं काय आहे? नारायण म्हणजे नृणाम सर्व प्राणी मात्रांना अयनम निवासस्थानम नारायण इति स्मृतः. ते पण नारायणाच आहेत ना. संपूर्ण लहान बाळक आहेत.
भक्ताची माझी मनोवृत्ती कर, याचा अजून जवळचा अर्थ असा आहे, असा बोध माझ्या मनामध्ये भरून दे. कसा बोध? आपल्या मनामध्ये कसं ज्ञान यावं याचं हे मार्गदर्शन आहे. भगवंताकडे जर ज्ञान मागायचं असेल तर कसं ज्ञान मागू? देवा अवघा नारायण, पण अवघा कोण नारायण? नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. तो को बरा या ठिकाणी किती ठिकाणी देव दिसावा अशी अपेक्षा करताय? नर एक, नारी दोन आणि बाळे तीन. कमीत कमी मला या तीन ठिकाणी तरी देव दिसावा. याचा अर्थ तीनच ठिकाणी देव आहे का? इतर ठिकाणी देव नाही का? जे जे दृष्टी दिसे, जे जे राणी दिसे, ते ते हरी रूप, अपेक्षा करतात. नर नारी आणि बाळे अवघा नारायण. कमीत कमी मला तीन ठिकाणी देव दिसावा. का हो तुकोबा? सर्व ठिकाणी देव दिसावा असं तुम्हाला अभिप्रेत नाही का? शास्त्र सांगता सर्व ठिकाणी देव आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान सर्व ठिकाणी आहे असं असताना तुकोबाला तीनच ठिकाणी दिसावा अशी अपेक्षा का करतात? जरा लक्ष द्या. तुकोबा हा जो सिद्धांत मांडत आहे हा शास्त्राच्या विरोधात आहे का? नाही, शास्त्र संमत आहे. मग शास्त्राच्या विरोधात का वाटतो? ऐका. सर्व ठिकाणी देव आहे हा जो सिद्धांत आहे हा शास्त्राचा वेदाचा सिद्धांत आहे. आणि सर्व ठिकाणी देव हा जो सिद्धांत झाला हा मोठा घास झाला. मोठा घास लहान बाळाच्या तोंडात मावत. 40 वर्षाचा आजोबा जेवढा घास खाऊ शकतो. किती वर्षाचा? कितीचा सांगितलं आजोबा? 40चा. पूर्वीचे आजोबा 40 पासून सुरू होत नव्हते, 60. मी ज्यावेळेला लहान होतो ना वर्गा मावली, 60 वर्षाचं वय झाल्यावर मग आजोबा बाबा शब्द लागायचा. आता 40 मध्ये तो काठी घेऊन जातो. 40 वर्षाचाच बाबा. बरं त्याचं नावही विचित्र, पेंट्या बाबा. पेंट्यावरचं टोपण नाव असेल तर ठीक, पण कागदोपत्री शाळेत पेंट्या नसावं. एकाचं नाव शाळेतच भुऱ्या होतं, भुऱ्या. आणि तो झाला 55 वर्षाचा. भुऱ्या बाबा, भुरी आजी, गोड्या बाबा, गोडी आजी, सर्वनाश केला या नावाने. लक्ष. 40 वर्षाचा आजोबा जेवढा घास खाईल तेवढा 4 वर्षाचा नाव खाईल? नाही खाऊ शकणार. माझ्या 4 वर्षाच्या बाळाच्या त्याला भुकेला मारते? नाही नाही नाही. बाळाच्या तोंडात मावत नसेल. एकाचे अनेक घास करते. जरा लक्ष द्या. तसं सर्व ठिकाणी देव आहे हा मोठा घास आहे. कसा काय आहे? आपण मंदिरात गेलो असा सर्व ठिकाणी देव आहे. मंदिरात भगवंताचे पाय पडतात ना, विठोबा महाराजांच्या, आईसाहेब रुक्मिणीच्या, सद्गुरू गजाननाचा पाय पडला आपण. सर्व ठिकाणी देव आहे. तर इमानदारीने सांगा, खरंच सांगा, या मंडपात देव असेल की नाही? मंडपात देव? खरं सांगा. जसं आपण दररोज मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडतो तसं एखाद्या दिवशी एखाद्या क्षणी तरी आपण मंडपाच्या पाया पडलो का? हे मंडप देव बाप्पा, थोडं थोडं पाणी येतं म्हणून तू ते मनच पकडून घेतलं म्हणून तुला नमस्कार केला कोणी? मंडपात देव शास्त्रानुसार आहे पण आपल्याला दिसला. हा झाला मोठा घास. संत काय करतात? सर्व ठिकाणी देव आहे हा श्रुती सिद्धांत रूपी मोठा घास ज्यावेळेला जीवरूपी बालकाच्या बुद्धिरूपी मुखात मावत नाही त्याला संतरूपी आई त्याचे छोटे छोटे घास करते. कोणते 2 घास केले का? संतांनी जगाचे 2 भाग केले. एक चेतन, दुसरा जड. चेतन नाही समजलं तर त्याला जीव म्हणावं. जीव आणि जड. जड कोणाला म्हणतात? जो कोणत्याही प्रकारची हालचाल करते त्याला जड म्हणतात. जीव आणि जड असे 2 भाग केल्यानंतर जड देव दिसला नाही तर
परमार्थ करणाऱ्याचा दोष नाही, लक्षात घ्या. मंडप जड का चेतन? बोला. मंडप जड आहे का चेतन आहे? तुम्ही नको, आपण नाही, अपने महफिल में नहीं, अपने तो प्रश्न पत्रिका निकाल के इनके सामने पेश करते. मंडप जड का चेतन? जड. मंडप आहे जड हे सुद्धा ज्याला समजत नाही त्याला सुद्धा म्हणावं मंडप जड आहे. जडात देव दिसला नाही तर तो नवीन परमार्थ करणाऱ्याचा दोष नाही, पण चेतनात देव दिसला पाहिजे. प्रत्येक जीवात देव दिसला पाहिजे. प्रत्येक जीवात देव आहे. तुका म्हणे कैचे की कोठे जीवा निराळा. प्रत्येक जीवात देव आहे. चला पुढे. प्रत्येक जीवात असलेला देव प्रत्येक मानवाला दिसतो का? प्रत्येक जीवात देव आहे असं जर प्रत्येकाला ज्ञान झालं असतं तर भारत देशासारख्या कृषी प्रधान देशामध्ये गोमातेची हत्या सुरू राहिली असते का? लक्ष देवा तरुण बंधू. भारत देश कोणता प्रधान देश आहे? कृषी प्रधान. कृषी म्हणजे शेती. आणि शेतीमध्ये सर्वात उपयोगी काम करणारा चार पायाचा प्राणी काय म्हणतो आपण त्याला? सर्वात उपयोगी शेतीमध्ये कोण आहे? बैल. हे सुद्धा काहींना समजलेलं नाही अजून. दिल्लीमध्ये बसून त्यांना सुद्धा काय म्हणावं? बैल. मी लिस्टची लिस्ट देईन तुम्हाला तुमच्या समोर. तुम्ही म्हणणार की हे सगळे बैल आहेत. शेतीसाठी सर्वात उपयोगी प्राणी बैल. शेतकऱ्यांना सुखी करायचं असेल तर काय पुरवले पाहिजे? बैल पुरवले पाहिजे. बैलांना जन्म देणारी माता गोमाता तिचं म्हणजे संगोपन केलं पाहिजे. पण काही वर्षापूर्वी भारत देशाच्या शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी दूरदर्शनवर बातम्या येत होत्या आणि त्या बातम्यामध्ये दिल्लीवरून बोललं जात होतं. काय बोललं जात होतं ऐका. हे मेरे भारत देश के प्यारे किसानों, समाचार रिले हो रहा है लाइव. हे मेरे भारत देश के प्यारे किसानों, आपको सुखी बनाने के लिए हम ये योजना बताने जा रहे हैं. शेतकऱ्यांनी सर्वांगाचे कान करून ऐकायला सुरुवात केली आणि पुढे काय बोलले? हे मेरे भारत देश के प्यारे किसान, आपको सुखी बनाने के हम ये योजना बताने जा रहे हैं. उसमें आपको 50% सब्सिडी दी जाएगी और वह योजना है पोल्ट्री फार्म खोल दो. पोल्ट्री फार्म समजला? कुक्कुट पालन सुरू करा. अजून नाही समजला? कोंबड्या पाळायला लागून जा. इतकं सोपं सांगून समजत नसेल तर इथून घरी पडून जा. शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कोंबड्या दिल्या पाहिजे. कोंबड्या दिल्या पाहिजे का? काय दिले पाहिजे? बैल दिले पाहिजे. समजलं का तिथल्या बैलांना? अशी एक दोन नाही, 548 च्या आसपास तिथं बैल बसले. एकाही बैलाच्या डोक्यात अक्कल आले नाही की शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी अरे कोंबड्या देऊ नका, बैल द्या, गाई द्या. एकाही बैलाला समजलं नाही. असे बैल तिथं जोपर्यंत बसतात तोपर्यंत देशाचं भवितव्य धोक्यात आहे. शेतकऱ्याच्या जवळ बैल नव्हते म्हणून त्यांना 2 कोंबडे झुंपले. पांगरीला तिफन म्हणता तुम्ही का? तिफनीला 2 कोंबडे झुंपले आणि इकडून नातं कधी 2 कोंबड्यांनी वखर ओढला, तिफन ताणली. शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कोंबड्या दिल्या पाहिजे. काय दिले पाहिजे? गाई आणि बैल दिले पाहिजे. लक्षामध्ये आणि कोंबड्या दिल्या. त्या कोंबड्या जास्त झाल्या आणि म्हणून त्यांच्यावर एक आजार आला. हुशार लोकांना काही त्यांच्या समोर लक्षात येत नाहीये. तुम्ही नेहमी कीर्तन ऐकता. कोणता फ्ल्यू? बर्ड फ्ल्यू. जरा लक्ष द्या. बर्ड फ्ल्यू हे नावच चुकीचं आहे. कसं काय? लक्ष द्या. त्या बर्ड फ्ल्यू मध्ये BIRD बर्ड म्हणजे पक्षी. कोणते कोणते पक्षी मरत होते? चिमण्या मरत होत्या, पोपट मरत होते नाही, कोयल कोकिला मरत होती. फक्त कोण मरत होते? फक्त कोण मरत होते? कोंबड्या मरत होत्या. जरा लक्ष द्या. बर्ड म्हणजे पक्षी. हे सामान्य नाव ज्याला कॉमन नाउन म्हणतात. त्याच्यात सगळे पक्षी मरत नव्हते. फक्त कोण मरत होत्या? कोंबड्या मरत होत्या. आणि कोंबडीला इंग्रजीत काय म्हणतात? शिकलेले बोला. HEN. हेन म्हणजे कोंबडी. त्याला म्हणायला पाहिजे होतं हेन फ्ल्यू. पण पक्षी वैद्यकीय उच्च अधिकाऱ्यांच्या डोक्यात गावाचं कूट भरलं होतं. त्याच्यामुळे नावही सुचलं नाही. 35 हजाराचा शासनाचा पगार घेतात. तुम्हाला नावही देता येऊ नये. अरे बर्ड इज कॉमन नाउन अँड हेन इज प्रॉपर नाउन. दॅट फ्ल्यू वॉज ओनली ऑन प्रॉपर नाउन. दॅट फ्ल्यू वॉज नॉट ऑन कॉमन नाउन. काय भानगड हे आमच्या आळंदीकर शिकलेल्या गुरुबंधूंच्या लक्षामध्ये येत असेल. सामान्य नाव, विशेष नाव. लक्षामध्ये तो जो आजार होता तो विशेष
एकाच पक्षावरती होता आणि तो पक्षी कोंबडी. का आता कोंबड्या? गायी पालन करण्यासाठी पुरवल्या नाही. काय पुरवल्या? कोंबड्या पुरवल्या. लक्ष द्या, कोंबड्या जास्त झाल्या. लक्ष द्या, जी वस्तू किंवा जी व्यक्ती सृष्टीमध्ये विनाशकारी असते ती मर्यादेपेक्षा वाढल्यावर सृष्टी तिचं नियंत्रण करण्यासाठी तिला संपवत असते. समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. मग कोंबड्या जास्त झाल्या त्यामुळे कोंबड्यांवर तो फ्ल्यूवाला कोंबड्या संपल्या. मग काय म्हणते महाराज, अहो तुम्ही जर गोपालन सुरू केलं आणि गायी जास्त वाढवल्या तर जसा कोंबड्यांवर आला फ्ल्यू तसा गायीवर सुद्धा येईल काऊ फ्ल्यू. मग आपण कुठे जाऊ? आहे का? कोंबड्यांवर फ्ल्यू येऊ शकतो, गायीवर येऊ शकत नाही का? मी एक वाक्य ते जे वाक्य वापरलं त्याचा एक शब्द वापरला. जी व्यक्ती किंवा जी वस्तू सृष्टीमध्ये प्रदूषणकारी असते, प्रदूषण करणारी असते, सृष्टी ती वाढल्यावर तिला नियंत्रित करत असते. प्रदूषण गायी किती वाढल्या तरी प्रदूषण वाढत. उलट गायी आणि बैल वाढल्यावर प्रदूषण मिटत असतं. जरा लक्ष द्या. वैज्ञानिक सृष्टीमध्ये सर्वात मोठा धोका वर्तवलेला ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे अभ्यासू तरुण बंधू भगिनीच्या लक्षात असेल. ग्लोबल वॉर्मिंग, सूर्याची प्रचंड उष्णता काही दिवसानंतर पृथ्वीवर येऊ शकते. ती उष्णता रोखण्यासाठी आकाश मंडळामध्ये वातावरणाचा हवेचा जो थर आहे त्या हवेच्या थरामध्ये अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये सूर्याचं कडक ऊन पृथ्वीवर येऊ नये याच्यासाठी रोखणारा घटक कोणता? कोणाला नाव आठवत असेल तर बोला. ओझोन. बरोबर. आणि ओझोन वायूची निर्मिती जर जास्त असेल तर सूर्याचं कडक ऊन पृथ्वीवर पडणार नाही आणि असा अचानक केव्हाही पाऊस येणार नाही. लक्षामध्ये हे का चाललंय? गोमातेची हत्या चालू आहे म्हणून सृष्टीचं नियंत्रण बिघडलंय. तिकडून ओझोन वायूचा थर पातळ झालाय म्हणून हे नियंत्रण बिघडलंय. हा संतुलन झालाय आणि त्याच्यामुळे केव्हाही पाऊस येतो. ज्यावेळेला पाऊस पडला पाहिजे त्याला पडत नाही, ज्यावेळेला नको पडायला त्यावेळेला पडतोय. हे पर्यावरणाचं असंतुलन झालंय आणि त्याच्यासाठी ओझोन वायूचा थर हा विरळच्या ऐवजी दाट घट्ट पाहिजे. आणि ओझोन वायू कोण निर्माण करतो? लक्ष द्या. प्रत्येक प्राणी श्वास घेतो, ऑक्सिजन खातो, बाहेर सोडताना कार्बन सोडतो. पण गाय ज्या वेळेला श्वास घेते ऑक्सिजन जरूर ग्रहण करते, पण गोमाता किंवा बैल ज्या वेळेला उच्छ्वास सोडतात त्यावेळेला कार्बन सोडत नाही. त्यावेळेला त्यांच्या उच्छ्वासातून ओझोन वायू बाहेर पडतो आणि तो पर्यावरणाचं नियंत्रण करतो. म्हणून इस देश के सत्ताधारियों जरा कान खोल के सुन लो, यदि आपको जिंदा रहना है तो ग्लोबल वार्मिंग से बचना पड़ेगा और ग्लोबल वार्मिंग से बचना है तो गौ माता के पालन के लिए सामने आना पड़ेगा. उसके सिवा कोई पर्याय कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. नुसते झाडं लावण्यानं पर्यावरणाचं संतुलन राहणार नाही. अजून याच्यावर काय सांगू, माझ्याकडे फार वेळ मर्यादित असतो. झाडं लावण्याचं नाटक केलं जात आहे. खरी जी झाडं जंगलात उभी आहेत ती सांभाळली जात नाही. 2007 मध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यात एक जिल्हाधिकारी आले, कुणाल कुमार त्यांचं नाव, आणि आल्याबरोबर जून महिन्यात बदली करून आले. लक्ष द्या. आणि त्यांनी 25 लाख झाडं लावायचं पेपरात जाहीर केलं. किती लाख? 25 लाख झाडं लावायचं. 25 लाख झाडाचं जाहीर केल्याबरोबर आमचे बंधू आहेत संत बाबा महाराज महाराज, आमची समिती आहे जंगल बचाव संस्था, ते जिल्हाधिकारी साहेबांसमोर गेले. सांगितलं साहब आपने जो पेड़ लगाने का संकल्प किया वो गलत है. बोले महाराज पेड़ तो लगाने चाहिए, साधु संतों ने बताया वृक्ष बलिया माँ सोएरे होना चाहिए. लगाने की बात मत करो, जो जिंदे हैं उनको बचाने के लिए खर्चा करो. नहीं बोले लगाएंगे और बचाएंगे. बोले लगा. कितने पेड़ लगाने, किती झाड लावणार होते? 25,000 झाडं लावणार होते. आणि 25 लाख झाडं लावणार होते. म्हटलं एका झाडाला खर्च किती? त्यांनी सांगितलं एका झाडाला कमीत कमी 100 रुपये खर्च येईल. तर किती झाले? 25 लाखावर 2 शून्य ठेवा, किती झाले? 25 कोटी. 25 कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आणि किती झाडं जिवंत ठेवणार? महाराज 99% हम जिंदे रखेल, म्हणजे 99% झाडं आम्ही जगवणार. ठाक त्यांनी त्यापैकी रावेर तालुका आहे आपल्या इकडनं जाताना, रावेर तालुक्याला 2.5 लाख झाडं लावली. 25 लाखापैकी 2.5 लाख झाडं रावेर तालुक्यात लावली. किती रुपये लागले त्यांना? गुणिले 100 करा. 2.5 लाखावर 2 शून्य ठेवा, किती झाले? 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटी रुपये खर्च केले, 2.5 लाख झाडं लावले श्रावण महिन्यामध्ये, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि त्याची क्वालिटी चेकिंग आम्ही मागवली एप्रिल महिन्यात. क्वालिटी चेकिंग मागवली. 2.5 कोटी रुपये खर्च करून जे 2.5 लाख झाडं लावले होते त्याच्यात किती जिवंत पाहिजे होते? किती होते सांगू? फक्त 3च रोपटे कसे तरी आपला जीव धरून उभे होते. 2.5 कोटी रुपये खर्च करून 3च वृक्ष जगवायचे ही बुद्धिमत्ता आहे का मूर्खता आहे? याचा सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने विचार केला पाहिजे.
होणार नाही. गोमाता वाचली पाहिजे, लक्षामध्ये घ्या. आणि आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधीजी. मी गांधीवादी नाही, गांधीजींचे काही माझे तत्व मिळत नाही, तरी देखील ज्याच्या जे चांगलं असेल ते स्वीकारावं असं माझ्या गुरुदेवांनी मला शिकवलेलं आहे. लक्ष द्या. महात्मा गांधींना आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी तत्कालीन पत्रकारांनी विचारलं होतं, महात्मा जी बोलो भाई क्या बात है, आपका भारत देश आजादी के लिए आप इतना कमर कस के प्रयास कर रहे हैं. जी हाँ, तो आपका भारत देश आजाद हो जाएगा, उसी दिन सबसे पहला काम आप कौन सा करेंगे. कोणाचा प्रश्न आहे? पत्रकारांचा. कोणाला? महात्मा गांधीजींना. समजताय ना? आता सगळ्यांना समजायला लागून गेली राष्ट्रभाषा. भारत देश आजाद होने पर सबसे पहला काम आप कौन सा करेंगे. चला, महात्मा गांधी मुक्त कंठाने बोलले होते पत्रकारांच्या समोर, हे मेरे भारत देश के पत्रकार बंधु, मैं आपके सामने खुले आम बताने जा रहा हूं कि जिस दिन मेरा भारत देश आजाद हो जाएगा उसी दिन सबसे पहला काम हम भारत देश में गोहत्या बंदी का कानून बनाने का. गोहत्या बंदीचा कायदा महात्मा गांधींनी बनवायचं ठरवलं. कायदाही बनलेला आहे, पण अंमलबजावणी आहे नाही. किती वर्ष झाले भारत देश स्वतंत्र होऊन? 1947 पासून आता मोजून घ्या 2014. 65 वर्षाच्या वरती कालावधी गेला. भारत देश स्वतंत्र होऊन महात्मा गांधींच्या जयंत्या, महात्मा गांधींच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. जरूर करा, पण त्या दिवशी हे जरूर सांगा माझ्या शालेय बंधूंनो, माझ्या शिक्षक बंधूंनाही माझं नादाची गादी विनंती करते, जरा महात्मा गांधींचा हा संदेश भारत देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयात पोहोचवा की महात्मा गांधींनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी जे बलिदान केलं त्याच्यात पहिलं कार्य करायचं होतं त्यांना. भारत देश नेहमीसाठी गोहत्या बंदी अशा प्रकारचं करायचं होतं. झाला भारत देश स्वतंत्र, पण अजून ते कार्य झालेलं नाही. महात्मा गांधींच्या नावानं सत्ता काबीज केली जात आहे, पण महात्मा गांधींचं मनोगत समाजासमोर ठेवून कार्यान्वित केलं जात नाही. अहो, किती लोक गेले भारत देश स्वतंत्र करणं, तो म्हणजे खोंद मैं तुम्हें आजादी दूंगा. भारत देशातल्या अनेक जवानांनी आपले जवाने तरुणांनी तारुण्य दिलं आणि हा भारत देश स्वतंत्र केला. हे मेरे वतन के जाणीव आपल्या हृदयात पाहिजे. संतांची सेवा, गौमातेची सेवा, वृद्ध असणाऱ्या आई वडिलांची सेवा, सर्व ठिकाणी देव पाहावा, प्रत्येक जीवात देव पाहावा, हा संतांचा सर्वश्रेष्ठ जीवाला दिलेला संदेश. प्रत्येक जीवात देव दिसला पाहिजे. दिसतो? नाही दिसत. प्रत्येक जीवात देव दिसला पाहिजे, हा संतांचा संदेश आहे. प्रत्येक जीवात देव पाहत नाही. सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ, मानवापेक्षाही काही अंश जिच्यामध्ये श्रेष्ठ अशी गोमाता तिच्यात देव पाहत नाही. बरं, मानवांमध्ये श्रेष्ठ देवतुल्य मानव त्यांना म्हणतात संत. त्या संतांमध्ये देव दिसत नाही. लक्षात घ्या. आता तर संतांच्या बदनामीचं षडयंत्र चाललंय बरं का महाराज म्हणजे. बदनामीचं षडयंत्र. गोमातेला ठेवायचं नाही, संतांना बदनाम करून जेलमध्ये टाकायचं. बस, फार मोठं षडयंत्र चाललेलं आहे. आणि ज्यांना या अक्कल नाही ना, ते म्हणतात हे बुवा, हे साधू, ज्याला साधू काय आहे हे माहित नाही असे नालायक लोक भारत देशाचे दूरदर्शनवर बातम्या देतात, ज्यांना भारतीय संस्कृतीचं काही माहिती नाही. भारतीय संस्कृती खायची आहे का प्यायची आहे या ज्या नालायक लोकांना याच्याबद्दल लवलेशही गंध नाही, असे नालायक लोक दूरदर्शनवर समाचार देतात. हे भारत देशाचं दुर्भाग्य आहे.
बातमी चालली. कोणती बातमी? बापूजींची. बापूजींचा मी शिष्य नाही, मी त्यांचं दर्शनही घेतलेलं नाही, फक्त साधू या नात्यानं बोलतोय, संत या नात्यानं बोलतोय. मी त्यांचा एक पायिक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेल्या संतांच्या मार्गदर्शनामध्ये जे चालत गेले त्यांच्या मार्गाने चालणारा मी साधक आहे. लक्ष द्या. आणि म्हणून काय जे घडलं असेल त्याचा निर्वाळा देणं माझं कर्तव्य म्हणून जे मला समजलं त्याच्यातलं अल्पसा आपल्यासमोर सांगतो. त्यांच्या आश्रमात जे काही झालं, जितकं वाईट दाखवलं, कधीतरी चांगलं घडलं असेल कोणी दाखवलं का? जरा लक्ष द्या. प्रेस मीडियाची गोष्ट बोलतोय मी, इतर धार्मिक चॅनलबद्दल बोलत नाही. काय चांगलं घडलं? बिहार राज्यामध्ये 5 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता. अन्नाचा कण खायला मिळत नव्हता, अन्नाचा कण मिळत नव्हता. तिथल्या लोकांनी उपासमारीच्या वेळेला साबरमतीला पत्र लिहिलं, बापू संत दुनिया के माँ बाप होते हैं और बेटा भूखा मरता है तो माँ बाप को पुकारता है, हमारी अंतिम पुकार है, हमारी जान आपके हाथ में, बचा सकते तो बचाओ. दया आली. भारत देशातून सगळ्या कान्याकोपऱ्यातून अन्नधान्य बिहारला गेलं, विदेशातून आलं. लोक दररोज पोटभर जेवत होते. पुढचा एका वेळ माझ्याकडचा कमी आहे म्हणजे संपतच चालला. दररोज लाखो लोक पोटभर जेवत होते. फक्त एक अट होती, आश्रमात या, 3 तास भजन करा, पोटभर भोजन करा. 3 तास भजन फक्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या महामंत्राचं भजन. किती तास? फक्त 3 तास. पोटभर जेवण तो वेळ न करा, फक्त किती भजन करा? 3 तास भजन करा. देईल का आपल्या गावात कोणी? या 50 लोक दररोज 3 तास भजन करा. मी तुम्हाला 2 वेळेला पंचपक्वान्नाचं जेवण देतो. देईल नाही ना? 3 तास भजन करून 2 वेळेला पोटभर जेवण. एवढंच नाही, काही लोकांनी पुन्हा पत्र लिहिलं, बापू खाने पीने की व्यवस्था तो हो गई लेकिन आने जाने में किराया नहीं है, तेल साबन पाने के लिए पैसा नहीं. पुन्हा ऐका काय केलं त्यांनी? 3 तास भजन करो, भर पेट भोजन करो, घर जाते समय 30 रुपये नगद ले जाओ. किती रुपये दररोज? 30 रुपये. प्रत्येकाला दररोज रोख मिळत होते. लाखो लोक फुकट जेवण करून 30 रुपये रोज नेत होते. असे 4 महिने हा कार्यक्रम चालला. एका तरी आमच्या भारत देशाच्या चॅनल मीडियाने चॅनलवर दाखवला. सांगा बंधूंना, बातम्या ऐकणार आहे. कहाँ गए थे आपके कैमरे तक? क्या आग लग गई थी आपकी चैनल मीडिया को? अरे बदनामी का जैसा समाचार लगाते वैसा उनके क्रांति का भी समाचार लगाना चाहिए. नहीं तो आप भारत देश के हिंदू संस्कृति के खिलाफ है. हमारा ऐसा आपके ऊपर स्पष्ट आरोप है. एक महिला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, नाव काही ऐकलं असेल, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मालेगावच्या बॉम्बस्फोटमध्ये त्यांच्यावर बॉम्बस्फोट घडवण्यात ह्या सक्रिय सहभागी होत्या असा आरोप होता. आणि 2 महिने त्यांची निंदा केली. चॅनलवर साध्वी बन गई, सन्यासिनी बन गई, दुनिया को मारने के लिए, बॉम्बस्फोट करने के लिए 2 महिने त्यांच्या इज्जतीचे झिंडवडे उडवले, अब्रूचे झिंडवडे उडवले. आणि परवाच व्हॉट्सअपवर बघून घ्या, कोणाचा नंबर असेल माझ्याकडे द्या. त्यांना नाशिक हायकोर्टने त्यांच्यावर लावलेला जो आरोप होता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरांवर की मालेगावच्या बॉम्बस्फोटमध्ये यांचा हात होता, तो आरोप खोटा ठरवला आणि त्या निर्णय